हाय, मी सुवर्णा. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मला ना झाडांचा आणि फुलांचा खूप छंद आहे. माझ्या चॅनलवरती झाडांचे आणि फुलांचे व्हिडिओ दाखवत असते. माझ्या बागेमध्ये ना काय काय झाडं आहेत ते पूर्ण मी तुम्हाला ते ज्या आता झाडाखाली मी उभी राहिली ना घराच्या समोर, ही झाड आहे बकुळीचं. तर ह्याला बघा किती छान अशी फुलं आलेत बघा. ह्याचा वास तरी एवढा छान येतोय की हे झाड दारात आमच्या लावलंय आणि जी सावली उडी पडते की ह्या खाली येऊन आम्ही सकाळ सकाळ बसत असताना आता मी पण झाडाच्या खाली उभे तर बघा सावलीत किती छान वास आणि सावली. तर चला आपण आता दुसरी झाडं बघूया. तर त्याच्या शेजारीच बघा इथं हा आहे वेखंड. तर वेखंड हा घरा शेजारी लावला ना तर आता गावी कसे साप वगैरे येतात तर ह्याच्या वासाने साप येत नाहीत. तर हे बघा आंबा आहे इथंच. बघा इथेच आंबा आहे. आणि आता तुम्हाला जात जात आता ह्या साईडची सगळी झाडं दाखवते मी. इथं शेजारी हे सफरचंदाचं झाड आहे. आणि ह्या सफरचंदाच्या झाडाला 1.5 वर्ष झाले लावून आणि आता ह्याला फुलं आली आहेत बघा इकडे. दिसतायत का? ह्या साईडला वरती फुलं आहेत. आणि याला कळी सफरचंद पण आलं इथं. इथं आहे. तेव्हा काही फुलं आहेत ना इथं. इथं आणि त्याच्या शेजारी बघा आता सफरचंद तयार व्हायला लागलेत. फुलं सुकून गेलेत आणि सफरचंद झाले तयार. शेजारीचा हा शेवगा आहे. हा शेवगा आहे बघा. इथं लिंबुणीचं झाड आहे. आणि हा जो आहे हा भीमसेन कापूर आहे. आणि ह्याचा पण ही पानं जरी तुटली ना तर खूप छान वास येतो आणि ह्या भीमसेन कापराच्या वासाने पण आजूबाजूला किटाणू किंवा सर्प वगैरे येतात हे येत नाहीत. आणि इथं बघा आमचा आता फणस किती फणस भरलाय बघा. बघा किती छान असा फणस भरलाय फळाने. वरती एक तयार झालेला फणस आहे. 2 तयार झालेत फणस. आता मी काढणार आहे. पण आता फक्त मी तुम्हाला झाडच दाखवते. काढताना नाही दाखवत. हे बघा हे फणस. हे केळी आहेत. कढीपत्ता, पारिजातक आहे, नारळ, सीताफळ आणि हे बघा इथं केळीला केळी पण आलेत. केळीला केळी पण आलेत. इथे बघा फुल तयार झाले. इथं पण आहेत. पण आताशी निघाले. छोटंसं फुल आहे ह्याच्यात. अजून तयार नाही झाले त्याची म्हणजे निघायला लागलेत. आतमध्ये बारीक आलेत. हा आमचा ड्रॅगन फ्रूट. हे तेजपत्ता जो आपण भाजीसाठी वापरतो हा तेजपत्ता आहे. आणि तेजपत्त्याला बघा ही छोटे छोटेसे फळं पण लवंगासारखे येतात ह्याला अशी फळं. इथं शेजारी आंबा, नारळ. भाजीसाठी कारले लावलेत, उगवलाय कारलाचा. हे दिसतंय ते रामफळाचं झाड आहे. आता त्याला फळ नाही सध्या, सगळे फळाचं त्या झालेत, झडता झालाय आता. हेच एक केळी आणि इथं रामफळ आणि काही कोंबड्या कशा आजूबाजूला कोंबड्या पण अशा बागेत फिरत असतात सावलीसाठी. हे बघा जांभळ आहे आणि जांभळीला फुलं आलेत. आता ही जी जांभळ आहे ना याची काही जास्त मला आता फुलं दिसणार नाहीत. मी पुढे गेल्यावर दुसऱ्या जांभळीची फुलं दाखवते. आतमध्ये फुलं आहेत त्याची. आता जांभळीला अजून जांभळ आलेली नाही. हा ऊस आहे. अगं नारळ कसा भरलाय गच्च असं नारळाने. हे पहा चंदनाचं झाड आहे आणि ही रताळचे वेल आहेत. हा ऊस आहे. हे पिंपळाचं झाड लावलेलं आहे. आणि हो काही म्हटलं ना मी जांभळीची फुलं हो काय जांभळीला आता किती फुलं आलेत बघा. ह्याला ह्याला तसे छोटे छोटेशा कळ्या आलेत. ही जांभळ आलेत ह्याला. आणि त्याची जी फुलं आहेत ना तेव्हा काही तर फुलं आहेत उमलले. हे बघा ही फुलं कशी उमलली जांभळीची पांढरे आहेत बघा.
आणि आमच्या ना गावाला शेजारीच ना मंदिराची एक पूजा चालली आणि त्याचा खूप असा आवाज येतोय. त्यामुळे माझा काय तुम्हाला आवाज ऐकायला येत नसलं तरी आ, समजून घ्या. कारण हे बघा आता आमचं मी तुम्हाला झाडाचं हे दाखवा. हे आंबा आहे ना, आता सध्या आंब्याला फळ आलेत. तरी पण ह्या आंब्याला आता मोहर आलाय. कारण दुसरे आंबे आले निघाले, की परत हा आंबा आम्हाला खायला येतो. आणि हे बघा की वेल आहे हे रताळ्याचं. तर आता हे रताळ्याचे वेल आहेत ना, त्या वेलाच्या खालीच रताळ आहेत. तर मी तुम्हाला ह्याचा पण व्हिडिओ मी खाताना दाखवेन. मला रताळ काढायचीच आहे. नुसते आता तुम्हाला मी झाडच दाखवते. आणि हे बघा ही रामफळ म्हटलं ना, रामफळाला बाबा रामफळ. तर हे बघा ही रामफळ ही छोटंसंच आहे. तिथे एक मोठं आलंय आणि हे एक छोटं आहे. शेजारी 4 फूट आहे. तिथंच. आणि स्टार फुटला बघा छोटे छोटे आता स्टार फुट आलेत. मागच्या आठवड्यात मी काढून नेले ना ह्याचे स्टार फुट. तर आता हे छोटे आलेत बघा. तिथं वरती खाली सगळीकडे असे स्टार फुट आलेत. तर हे पण खायला येतील. हे लिंबाचं झाड, शेवगा. तर आता ना अजून खूप तुम्हाला मी आंब्याची झाडं दाखवणार आहे. आमची खूप मोठी आंब्याची बाग आहे. सध्या तुम्हाला इथली शेजारच्या झाडा शेजारचीच मी तुम्हाला आंब्याची बाग दाखवते. तर बघा आता अजून आंब्याला पिशव्या लावायचं काम चाललंय. तर एवढ्या आंब्याला अशा पिशव्या लावून झालेत बघा हे. खूप अशा पिशव्या लावायच्यात. तर आंब्याला पिशव्या का लावायच्या? खूप जणांना असते आंब्याला एवढ्या आंब्याला तुम्ही कशा पिशव्या लावणार? तर आंब्याला पिशव्या लावल्या की आंबा खराब होत नाही आणि चांगला राहतो. आम्ही छोट्या-छोट्या जे आंबे आहेत त्याला पिशव्या लावलेल्याच नाहीत. तर ह्या मोठे जे आंबे आहेत त्याला हे आम्ही पिशव्या लावल्यात. कारण बघा आता एवढं ऊन येतंय, गावाला एवढं ऊन आहे. ह्या उन्हामुळे तो आंबा ऊन पडले की खराब डागलतात, खराब होतात. त्यामुळे ह्या पिशव्या लावल्या की आतमध्ये आंबा छान होतो आणि मोठा होतो. ज्यावेळी आंबे काढतील ना त्यावेळी मी तुम्हाला ते पिशव्या काढून दाखवते आणि तुम्ही आंब्याचा कलर बघा. मग जसा छान कलर आला की आंब्याला भाव पण छान चांगला येतो. त्यामुळे आंब्याला पिशव्या लावायचं. आपल्याला कष्ट तर पडतंच. कारण हे आम्हाला एका दिवस आंब्याला पिशवी लावायला एका बाईला आम्हाला ₹500 द्यावे लागतात. त्यामुळे मला तर आता हे पेरू बघा, इथे पेरू आहे शेजारीच. पेरूचं झाड छाटलं होतं. आता ह्याला पेरू यायला लागलेत. हे बघा हे फुलांनी गच्च भरलंय आणि आता पेरू यायला लागलेत. आणि शेजारी जांभूळ आहे. इथं बघा हे शोसाठी हे लावलेलं लव्हर प्लांट लावलेला आहे. हे त्यानं पण छान दिसायला छान अशी झाडं बाग जी असते. तिथं वडाचं झाड लावलंय. ते म्हणजे कुंडीतच आणलेलं आहे. बोनसाईडचं आहे. तिथं लिंबाणीचं आहे. ती पण बकुळ आहे. बघा बकुळीच्या झाडा किती खाली किती सावली पडलेली असते. त्या सावलीमुळे ड्रॅगन फ्रूट अजून वाढलेला नाही. पेरू, मोगरा आहे इथं. त्या पेरूला पेरू आहे बघा. दुसरा इथं तिकडे एक पेरूचं झाड आहे तिथं तिथं भरलंय पेरूने. आणि आंब्याचे तर खूप व्हरायटी आहे. तिथे वेगळा दिसतोय तुम्हाला बघा असा गोल आंबा दिसतोय. तिथं बघा हापूस आंबा दिसतोय. हा. आमच्याकडे केसर पण आहे. केसर पण दाखवते तुम्हाला. खूप. आणि हे बघा ॲवॅकडोचं झाड आहे. आणि ह्याला बघा ॲवॅकडो किती छोटे छोटे आता आले. मागच्या आठवड्यात मी आले होते तेव्हा खूप असे छोटे होते. आता बघा जरा मोठे आले. हे ॲवॅकडो बघा. हे जे लिंबू आहे, हे मोठं लिंबू आहे. खूप मोठं ह्याला लिंबू येतं. त्या लिंबाला. बघा ही वेगळीच व्हरायटी आहे. खूप मोठं अजून ही बारीकच आहे कवळं. आणि अजून मोठं होतं खाली असे गवतात लिंबू. आणि हे वेगळाच पेरू आहे. हा आहे ॲपल पेरू. कारण ह्याची फुलं पण अशी लाल येतात आणि फळं पण ॲपल सारखीच येतात. खायला पण खूप छान आणि चविष्ट असतो हा पेरू. बघा आता छोटा पेरू आलाय त्याला आता. आता इकडे फुले आलेत बघा. फुलं गळून गेलेत. हा दिसते की ॲपल पेरू आहे. खूप असं कुरकुरीत छान ॲपल सारखाच लागतो. हे आंबाच आहे. हे जे दिसतंय तुम्हाला हे सीताफळ आहे. हे बघा हे सीताफळ आहे. सीताफळ छोटंसं आलंय ह्याला आता. जडले वाळून बघा सुकून गेलेत. आणि इथे एक तुम्हाला आयुर्वेदिक वनस्पती दाखवते.
ही जी आहे ती हडजोड वनस्पती आहे. ज्यावेळी आपल्या हाडाला मुक्का मार लागतो किंवा हाडं फ्रॅक्चर वगैरे झाले, तर घरच्या घरी पटकन उपाय म्हणून ह्याच्या कांड्या तोडून बारीक वाटून शेणामध्ये वगैरे टाकून ह्याचा लेप असा लावला ना, की हाडं दुखायचं कमी येतं आणि सूज उसरते. कारण हा माझा पाय पण मागच्या महिन्यात हे झाला होता, तर ह्याचा मी घरच्या घरी वापर केला होता. तर हे तुम्हाला दाखवते, हे रोज ॲपल आहे. तर ह्याला हे जे दिसतंय ना तुम्हाला, हो काही झाड इथं फुलं दिसतायत आणि इथं आता हे फळं यायला लागले तुझी. आता हे फुलातून निघायला लागले ना, इथे वरती एक फळ आहे, इथे वरती. आणि ह्याची फळ जांभळासारखी येतात. छोटीशी अशी गोल असतात, जांभळाच्या आकाराचीच असतात मोठ्या. आणि ह्याला रोज ॲपल म्हणतात. ह्याच्यात पाणी भरपूर असतं, फायबर जास्त असतं आणि सी जीवनसत्व भरपूर आहे. आणि उन्हाळ्याचं हे फळ खाल्लं की पाण्याची कमतरता आपली भरून काढतं. त्यामुळे हे फळ उन्हाळ्यात येतं. शेजारीच बघा, ही सीताफळ सारखाच एक प्रकार आहे, हनुमंत फळ. त्याला जास्त अशा शिरा नसतात, मोठ्या मोठ्या असतात आणि त्याला बघा आता फुलं आलेत. म्हणजे आता ह्याला फळं यायला येतील. त्याला आता फुलं यायला लागलेत. आता फुलांनी भरले हे. दाखवते तुम्हाला बघा, खूप खूप सारं असं फुलांनी भरलं हे झाड. हे बघा. आता हे कळ्याने असं भरलेलं आहे. तर हे बघा चंदन आहे आणि या चंदनाला आता ना फळं आलेत. तर मी काय करते, ही फळं आहेत ना, अशी काढून घेते आणि ह्याचं असं काढलं ना, की आपण असं हाताला किंवा असं चेहऱ्याला लावले ना, तरी त्वचा खूप छान अशी मऊ होते. पण जाताना मी आहे ना, पुण्याला जाताना ना, अशी फळं काढून घेऊन जाते आणि गेल्यानंतर असा ह्याचा वापर करते. आणि आपण जो बोलतो ना, पळसाला पाने तीनच, तर हा बघा पळस आहे. खूप जणाला पळस म्हणजे माहीत नसतं. तर हे बघा, ही 3 पानाचा पळस. आणि खूप सारे, आणि चला माझ्या मागे मी तुम्हाला आणि भरपूर झाडं दाखवते. हे बघा, आमच्या बागेत तरवड पण आम्ही ठेवलेला आहे. कारण तरवडचं कसं असं आजूबाजू डोंगराला म्हणजे रानात उगवतो ना, रानात. तर हा तरवड पण ठेवलाय. आणि ज्यावेळी नवरात्रात ना फुलं येतात, तेव्हा देवीला पण ह्याची फुलं आमच्या गावाला वाहतात ह्या देवीच्या. आणि ह्याची फुलं तेलात टाकली ना, तरी आपण ज्यावेळी केसासाठी तेल करतो ना, आणि खूप औषधी ह्याची फुलं आहेत आणि तेलात वापरतो. तर बघा, इथं कोरफड आहे, तिथेच हे आहे, सीताफळाची झाड आहे, ही पामची झाड आहेत बघा, मोठीच्या मोठी. हे लिंबाचं झाड शेजारीच आहे. आणि कारण शेती असल्यामुळे ना, आजूबाजूला बघा अशी झाडं लावल्यात. ही स्नॅक्स आहे, कारण ह्याच्यामुळे पण असे साप वगैरे येतात ना, तर येत नाहीत म्हणून ते लावलेलं आहे. आणि हा जो आहे, हा विदूर आहे. मागच्या पण आठवड्यात ह्याची मी पानं काढून नेली होती वड्यासाठी. किंवा आपल्या हाताला वगैरे जखम झाली, रक्त आलं, तर ह्यानं झटपट असं रक्त थांबतं यायचं. म्हणून हा वेल आपण कंपाऊंड वरती जर लावतात, कारण कंपाऊंडचं पण शोभा वाटते, आजूबाजूला पण यायला हे होतं, वापर होतो. आणि ह्याची पानं जी आहेत ते आता मी घेऊन चालली मला वड्या करायसाठी. इथंच रानात बघा आता ऊस चला आता अजून तुम्हाला झाडं दाखवते मी पूर्ण. ही मोरपंखीची झाड आहेत बघा, आमच्या बंगल्याच्या समोर ना दोन्ही साईडनी अशी मोरपंखीची झाडं लावली. हा, त्याची सावली पण छान पडते आणि बंगल्याच्या समोर उभं राहिलं ना, दिसायला पण खूप छान आहे. हे बघा कदमचं झाड आहे. आता ह्याला फुलं नाहीत आली, पण फुलं खूप येतात ह्याला अशी. खूप छान आणि वास पण येतो या फुलात. फुलं अशी गोल असतात. तर म्हणतात ना, ज्यावेळेस श्रीकृष्ण ह्या झाडाखाली अशी बासरी वाजवायची, अशी मी ऐकून त्यांची कथा आहे. तर आता हे बघा बेल, हे बेलाचं झाड बघा. आणि बेलाला बघा आता खूप अशा साऱ्या कळ्या आलेत. आता थोड्या दिवसांनी ह्याला फुलं येतील. फुलापासून फळे तयार होतील. गेल्या आठवड्यात मी आले होते ना, तेव्हा पूर्ण बेलाची पानं पडली होती, गळती झाली होती. आणि आता ह्या आठवड्यात बघते, तर आले, तर सगळे असे बेलाला पानं आलेत आणि फुलं पण आलेत.
आणि शेजारी बघा ती जांभळ आहे. ही नवीनच एक झाड आहे. त्याची मला अजून माहिती नाही कशाचं. तर माझ्या ना घराच्या समोरच बघा, हे गुलाबाचं झाड आहे. त्याला पण खूप सारे असे गुलाब येते. अजून छाटणी करायची आहे त्याची. आणि शेजारी जास्वंद आहे. बघा खूप सारा असा जास्वंद भरलाय फुलाने. आणि हे बघा खजुराचं झाड आहे. बघा कसं आहे. अशी भरपूर 2-3 झाड अशी खजुराची आहेत. तुम्हाला दाखवते मी. खजूर, खारीक आणि पुढेच तिकडे ना एक झाड या मी तुम्हाला दाखवते. हा भीमसेन कापूर आहे. आणि छोटे-छोटे बघा तिथं आता इथे एक छोटं नारळ आलंय. तिथे एक लावला होता. नारळ असा अख्खाच आमच्या आईने काय केला, पूर्ण नारळ होता. तो असाच पुरला आणि तो का नारळ उगवून आलाय हा मातीत. आणि हळदी कुंकवाचं झाड आहे. माझी झाड असते ना हळदी कुंकवाची जी फुलं जी आहेत बघा शेतात. त्याच्या फुलापासून कुंकू तयार करतात. आणि हे सगळं आजूबाजूला बघा पसारा पडलेला आहे. इथं हे लोखंड गायी आहेत. शेजारीच गाईचा म्हशीचा गोठा आहे. बघा इथं गायी आहे बघा इथं. हे काही गायी, ही म्हस, हे बघा ही म्हैस आहे आमची. आणि ही गाई आहे छोटीशी इथं. आणि त्याच्या शेजारीच आम्ही गाडी लावायला शेड केलंय तिथं. आणि गावाला काय आता आमचा स्वतःचाच ट्रॅक्टर पण आहे. कारण छोटे-छोटे आतली बागेतली कामं करावं लागतात ना, म्हणून तो ट्रॅक्टर आहे. तो ट्रॅक्टर बघा तिथं आहे. ते आता लांब आहे ह्या झाडांच्या पलीकडे. हे बघा गावाकडचं आमचं कोंबड्यांचं घर. कोंबड्यासाठी कसं केलंय. आतमध्ये ह्याच्यात पिल्लं पण आहेत छोटीशी. तर उघडायचं कुठून हेच मला माहिती नाही. आवाज तर कोंबड्याच्या पिल्लाचा येतोय. आणि कोंबड्यांना पण ह्या झाडाखाली बघा खूप छान असे जर घर केले ना, त्या झाडाची एवढी सावली पडली. म्हणजे अशी झाडं जर आपण गावाला लावली ना सावलीसाठी, तर खूप सारे असे बसायला आपल्याला उन्हाळ्याची सावली होते. भरपूर प्रकारात अशी झाडं आहेत. तर मी तुम्हाला ना जेवढी घरापाशी झाडं होती ना, अजून राहिलेत माझी जर दाखवायची. पण आता एवढं खूप ऊन लागायला लागलंय. त्यामुळं ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीची राहिलेली झाडं आहेत ना तुम्हाला दाखवते. तर शेजारीच बघा माझ्यासमोर घर आहे. जर तुम्हाला मी आतमध्ये घर पण दाखवून बघताल कसं आहे तर. आणि त्याच घरावरती आम्ही ना खाली वेल लावलाय पॅशन फ्रूटचा आणि वरती गेटवर चढवलाय. आणि मागच्या वेळेस मी एकदा दाखवली होती तुम्हाला त्याची फळं तोडताना. आता गच्च फुलाने तो वेल भरलेला आहे. परतच्या वेळेस येईन त्यावेळी मी तुम्हाला त्याची फळं दाखवेन त्या वेलाची. तर मला तुम्हाला माझा गावचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि झाडाविषयी जर काय म्हणजे माहिती पाहिजे असली तरी मला सांगा कमेंटमध्ये. मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन. बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.